आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहू. सो व्हॉट इज गिवन इन द क्वेश्चन नंबर 6 इज इन द ट्रॅपेझियम ABCD ट्रॅपेझियम मध्ये AB is parallel to DC, diagonals AC and BD intersect at point O. If AB is 20, if distance AB is 20, then distance DC is 6, then distance OB is 15, then you have to find distance OD. This you have to find. Okay, so just before this, in the question number 5, I think we have solved this type of question. Now again we'll solve this and find the OD. So in trapezium ABCD trapezium मध्ये काय लिहिता येईल मला? इथे दोन ट्रायंगल्स कन्सिडर करू आपण. समजा मी ह्या दोन यांना थोडंसं रब करून टाकतो. आपण ॲक्च्युली ट्रॅपेझियमच ठेवणार आहे, पण तुम्हाला कळण्यासाठी पण याला असं करू. इथे दोन ट्रायंगल्स दिसतात तुम्हाला, ठीक आहे ना. एक ट्रायंगल DOC एक ट्रायंगल आहे, तर BOA हा दुसरा ट्रायंगल आहे. या दोन ट्रायंगलला आपण आधीच्या प्रॉब्लेममध्ये ज्या टाईपमध्ये केलं त्याच टाईपमध्ये करता येईल. इथं पण हा अँगल या अँगलसोबत कॉन्ग्रुएंट येईल कारण व्हर्टिकली अपोजिट आहे. हा अँगल या अँगलसोबत कॉन्ग्रुएंट आहे कारण हे अल्टरनेट अँगल्स आहेत, कारण ह्या CD आणि AB पॅरलल आहेत असं सांगितलं आपल्याला, ठीक आहे ना. हा अँगल पण या अँगलसोबत कॉन्ग्रुएंट येईल, अल्टरनेट अँगल, कारण हे पॅरलल आहेत आणि हे ट्रान्सव्हर्सल असल्यामुळं, ठीक आहे ना. तर मग ट्रायंगल DOC आणि ट्रायंगल BOA हे दोन्ही सिमिलर येऊन जातील AA टेस्टनुसार, बरोबर आहे. आणि मग जर सिमिलर असतील तर मग त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स ह्या प्रपोर्शनमध्ये असतात. मग ही साईड या साईडशी आणि ही साईड या साईडशी, बरोबर आहे. आणि मग त्याच्यावरून तुम्हाला हे OD हे डिस्टन्स काढता येईल. तर आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण. सो इन ए ट्रॅपेझियम ABCD, AB is parallel to DC and AB is 20, DC is 6, OB is 15. Okay. Now in triangle, आता दोन ट्रायंगल्समध्ये पाहू का कोणते ट्रायंगल घ्यायचे. DOC, ठीक आहे ना, हे इथं आहे हा, फक्त मी ते तुम्हाला कळण्यासाठी. सो इन ट्रायंगल COD म्हणलं किंवा DOC अँड ट्रायंगल BOA असं म्हणा, ठीक आहे. तुम्ही कुठल्याही ट्रायंगलचं नाव देऊ शकता याच्यात, ह्या दोन जसे मी घेतले त्या टाईपमध्ये तुम्ही. सो व्हॉट वी कॅन सी, दिस अँगल मस्ट बी कॉन्ग्रुएंट विथ दिस अँगल, ठीक आहे. इथं वाटल्यास आपण हे पण घेऊ की BD अँड AC आर ट्रान्सव्हर्सल्स, ओके. ह्या छेदिका आहेत, ठीक आहे ना, आडव्या रेषा या दोन समांतर रेषांवरच्या. सो मी काय लिहू शकतो, अँगल CDO इज कॉन्ग्रुएंट विथ ABO, अँगल ABO. याचं रिझन काय लिहिता येईल मला, अल्टरनेट अँगल्स, ठीक आहे ना. का, कारण ही पॅरलल आहे हिला आणि ही त्याच्यावरची ट्रान्सव्हर्सल आहे, त्याच्यामुळे हा याच्यासोबत कॉन्ग्रुएंट असेल. दुसरा तुम्ही हा पण घेऊ शकता याच्यासोबत कॉन्ग्रुएंट म्हणून, पुन्हा याला पण तुम्ही अल्टरनेट अँगल्सचं कारण लिहू शकता, किंवा हे दोन घेऊ शकता तुम्ही. आणि हे का असतील एकमेकाशी कॉन्ग्रुएंट, तर हे व्हर्टिकली अपोजिट. मग आपण हेच घेऊ, काय लिहिता येईल, अँगल DOC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल BOA. याचं कारण लिहिता येईल मला व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, ठीक आहे ना. तर ह्या दोघांवरून काय लिहिता येतं मला की हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील. देअरफॉर अँगल DOC इज सिमिलर विथ ट्रायंगल BOA. याचं काय रिझन लिहिता येईल, याचे दोन अँगल्स घेतलेत आपण, सो याला लिहिता येईल AA टेस्टनुसार हे दोन्ही सिमिलर आहेत. मग आता हे जर का सिमिलर असतील तर याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या प्रपोर्शनमध्ये असतील. देअरफॉर काय लिहू मी, याच्यासाठी काय लिहिता येईल मला, OD बाय याच्यासाठी काय लिहिता येईल, OB इज इक्वल्स टू, अजून यातले काय घेता येईल, CD अपॉन याच्यातलं काय घेता येईल, AB, अजून OC याच्यातला OA किंवा AO, ठीक आहे ना, काही लिहा.
याचं काय रिझन लिहिता येईल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, ठीक आहे ना, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स ज्या की प्रोपोर्शनमध्ये असतात. ठीक आहे, मग आता ह्यातल्या कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत आपल्याला, आता आपल्याला ए बी दिलेलं आहे, हे दिलेलं आहे, त्याच्यानंतर डी सी म्हणजे सी डी दिलेलं आहे, नंतर ओ बी दिलेलं आहे आणि आपल्याला ओ डी फाइंड करायचं. मग ह्या पेअरचा यूज करू आपण. ठीक आहे, सो ओ डी बाय ओ बी इज इक्वल्स टू सी डी बाय ए बी. मग आता याच्यात व्हॅल्यूज पुट करा, जेवढ्या व्हॅल्यू माहीत आहेत आपल्याला तेवढ्या, आणि याला सॉल्व करा. ओ डी इज इक्वल्स टू, हा ओ बी जर मी इकडे ट्रान्सफर केला तर काय होईल, ओ बी इंटू सी डी डिवायडेड बाय ए बी. मग आता व्हॅल्यूज टाका. ओ बी किती आहे 15 इंटू सी डी किती आहे डी सी 6 डिवाइड बाय ए बी किती आहे 20. ठीक आहे, कळलं. आता इथे भागाकार करा, 15 सक ओ डी बरोबर भागीला 20. ठीक आहे ना, म्हणजे किती ते ओ डी इज इक्वल्स टू 9/2 म्हणजे किती 4.5. ठीक आहे, नाउ विल गो फॉर क्वेश्चन नंबर 7. ओके, नाउ इन द parallelogram ABCD you have given a parallelogram ABCD, point E is on the side BC. Okay, and the line DE intersects ray AB इन पॉईंट टी. तर पॅरलोग्राम ABCD मध्ये BC या साईडवर E पॉईंट असा आहे की जर तुम्ही D ला E सोबत जोडलं आणि तो रे पुढे नेला तर तो AB ला T या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते. तर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे D इंटू बी इक्वल्स टू C इंटू टी. आधीच्या प्रॉब्लेम सारखंच आहे. सो इन पॅरलेलोग्राम ABCD, आता हा समांतरभुज चौकोन आहे, पॅरलेलोग्राम आहे म्हणजे याचा अर्थ काय की ही ए बी सी डीला पॅरलल आहे आणि ए डी बी सीला पॅरलल आहे. ठीक आहे ना, तर ह्याच्यापैकी आपण काय करू, मी हिला थोडंसं पुसून टाकतो, या बाजूला पण आणि या बाजूला पण, तुम्हाला समजण्यासाठी. म्हणजे आपल्याला या दोन त्रिकोणावर फोकस करायचं एवढं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यापैकी हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे की ए बी ही पॅरलल आहे डी सीला. ओके, keep this in mind that AB is parallel to DC and AB is extended up to T. Okay, so that BT is also parallel to DC because A, B and T are collinear points. Okay, so we can say AB is parallel to CD and another one AD is parallel to BC. Okay, again we can say that A, B and T point are collinear, therefore I can say BT is also parallel to CD. Why? Because point A, B and T are on the same line. All right, okay, here also AD is parallel to BC means what? AD is parallel to BE and AD is parallel to EC because again B, E and C are collinear points. Okay, so what I can say is in these two triangles, so in triangles what BET will take BET and BET we have taken, so we will have in CED or this side. Okay, so what you can say that this angle must be congruent with this because they are vertically opposite angles. So I can write angle BET is congruent with angle CED as they are vertically opposite angles. Okay, another one I can say this one is congruent with this one. Why? Because these two lines are parallel to one another and this TD is transversal. So these two are the
alternate angles and they must be congruent. So angle I can write BTE is congruent with angle CDE. Okay. Why? Alternate angles. Okay. BT is parallel to CD. We have written. Okay. So that therefore we can say these two are alternate angles. Now in these two triangles, these pairs of angles are congruent. Therefore we can say angle BET is similar with triangle CED. These two triangles must be similar. Why? Because of AA test. Okay. Now if these two triangles are similar, then we can say that their corresponding sides must be in proportion. आता हे जर का दोन कोण AA को कसोटीनुसार जर का हे एक समरूप झाले असतील तर याचा अर्थ यांच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतील. सो वी विल राईट दोज साइड्स इन द प्रपोर्शन. Write this side with this and then this with this, okay, or this with this. So we can write say BE by CE, okay, is equals to BT by CD is equals to ET by ED. Okay, so out of these we have to use only two. Which one those are? DE, BE. Okay, we'll use these two. Okay, so I will write here BE by CE is equals to ET by ED. So just cross multiply this. Take this denominator to the numerator. So it will be BE into ED or DE. Take this denominator to the numerator of the right hand side. So it will become like this. Okay. दिसते ना? थोडं लहान घेऊ. हे असं होईल. हा इकडे वर आला B into ED is equals to हा इकडे वर घ्या ET into CE. ठीक आहे ना. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. EDला DE लिहिलं तर समजा DE हा आधी घेतला इंटू BE इक्वल्स टू CE आधी घेतला इंटू TE. ETला मी TE लिहिलं. कळलं. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. नाउ विल गो फॉर क्वेश्चन नंबर 8. इन द फिगर segment AC and BD intersect at point P and AP is in proportion with CP and BP is in proportion with DP. Okay, then you have to prove that triangle ABP and CDP are similar. आता इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की इथे ऑलरेडीच दोन बाजू त्रिकोणाच्या ह्या प्रमाणात आहेत असं सांगितलंय. ही बाजू याच्यासोबत आणि ही बाजू याच्यासोबत प्रमाणात आहे असं सांगितलं. याचा अर्थ काय? ह्या बाजू ऑलरेडी सिमिलर आहेत किंवा ह्या बाजू ऑलरेडी एकरूप आहेत असं लिहिता येईल तुम्हाला. ठीक आहे ना. आता राहिला प्रश्न फक्त कशाचा? अजून एक साईड तुम्हाला कॉन्ग्रुएंट आहे असं दाखवायचंय किंवा मग एक अँगल तरी या दोन्ही साईडच्या मधला अँगल तरी तुम्हाला कॉन्ग्रुएंट येतो असं दाखवायचं. आणि ते रेडीमेड येऊ शकते, तुम्हाला कळू शकते इथे की यू कॅन अंडरस्टँड हियर दीज टू अँगल्स आर वर्टिकली अपोजिट अँगल्स अँड दे मस्ट बी कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. तर मग आपल्याला एका टेस्टमध्ये हे बसवता येते. सो इन ट्रायंगल ABP and triangle CDP, what we have given is AP by CP is equals to DP by DP. This is given. Okay. And again what we can write? Angle APB is congruent with angle DPC. Why? Because they are vertically opposite angles. Okay, so from this
these two sides are congruent, okay, for respective triangles, and these two angles are congruent for respective triangles. Okay, so from these two I can write triangle ABP is similar with triangle CDP. This side is congruent or similar to this side, this angle with this angle, this side with this angle. So I can write side angle side test. Okay, this was you have to prove, and this we have proved. Okay, now we will go for the question number 9. In the figure, in triangle ABC, point D is on the side BC. Triangle ABC तुम्हाला दिलेला आहे and point D is on the side BC. Okay, so that angle BAC, this one is congruent with ADC with this. Then you have to prove CA square equals to CB into CD. Again, what we can write in triangle BAC and triangle ADC. In BAC and ADC, these two triangles, we have given this angle BAC is congruent with angle ADC. This is given. Again, this one is common. हा जो कोण आहे हा कॉमन आहे दोन्ही मध्ये पण, बरोबर आहे ना. तर मग ह्याला कसं लिहू मी, अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल DCA, कॉमन अँगल. So from these two I can write triangle BAC is similar to triangle ADC by which test? AA test. And if the two triangles are similar, है ना, कोको कसोटीनुसार दोन कोणाच्या जोड्या आपण एकरूप दाखवल्या, त्याच्यामुळे काय म्हणता येते, कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण हे समरूप असतील, आणि जर त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतील. ठीक आहे ना, करस्पॉन्डिंग साइड्स मस्ट बी इन प्रपोर्शन. So we'll write those corresponding sides in proportion, like BA by AD, BA by AD is equals to AC by DC. No, AC by DC equals to BC by AC. ठीक है ना. So we'll use these two. Okay, so AC by DC is equals to BC by AC. So just transfer this AC to here and this DC to here. So this will become AC into AC equals to BC into DC. Okay, so this will become AC square equals to BC into DC, and this is nothing but this. Okay, that is CA square. AC square is CA square is equals to CB. BC is CB into DC is CD.